वर्धा जिल्ह्यात अखेर वरुणराजाने दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे। आद्रा नक्षत्रातील जोरदार पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग आला असून शेतकरी पुन्हा एकदा नव्या आशेने शेतात उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी हा पाऊस संजीवनी ठरला आहे। भूगर्भातील पाणी पातळी वाढण्याची आशा निर्माण झाली असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे। वर्धा जिल्ह्यात आद्रा नक्षत्राने अखेर दमदार एंट्री घेतली असून रात्रीभर झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे। अनेक दिवसांपासून आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर या पावसाने आनंद फुलवला आहे। यावर्षी मान्सूनच्या विलंबामुळे खरीप हंगामाची पेरणी मोठ्या प्रमाणात रखडली होती। शेतकऱ्यांनी बियाणे आणि खतांची तयारी करून ठेवली होती, मात्र पावसाअभावी पेरणीला सुरुवात होत नव्हती। त्यामुळे आर्थिक चिंतेत भर पडत होती। मात्र आद्राच्या दमदार सरींनी शेत जमिनींना आवश्यक ओलावा मिळवून दिला आहे। जमिनीत ओलावा वाढल्याने शेतकरी आता पेरणीच्या कामात व्यस्त झाला असून शेतांमध्ये पुन्हा एकदा लगबगीचे वातावरण निर्माण झाले आहेत। या पावसामुळे केवळ शेतीलाच नव्हे तर पाण्यासाठ्यांनाही मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। गेल्या काही महिन्यात भूगर्भातील पाण्याची पातळी चिंताजनक पद्धतीने खालावली होती। अनेक विहिरी आणि बोरवेल्सच्या पाण्यात घट झाली होती। रात्रीभर कोसळलेल्या पावसामुळे तलाव, नाले आणि जलाशयांमध्ये नव्याने पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याच्या समस्येवरही काही प्रमाणात दिलासा मिळण्याची आशा व्यक्त होत आहे। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या तीव्र उकाड्यापासून नागरिकांना मोठा आराम मिळाला आहे। शहरासह ग्रामीण भागातही नागरिकांनी या पावसाचे स्वागत केलेत। एकंदरीतच आद्रा नक्षत्रातील या दमदार सरींनी शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाला मोठा दिलासा दिला असून खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र वर्धा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। आद्रा नक्षत्रातील या दमदार पावसामुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत। रखडलेल्या पेरण्यांना वेग मिळाला असून चांगल्या हंगामाची अपेक्षा बळावली आहे। आता पुढील काही दिवस मान्सूनची साथ कायम राहते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।